P10 न्यूज ब्रेकिंग न्यूज. गडचिरोली जिल्ह्यासाठी 668 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी. नमस्कार, मी आहे P10 न्यूज मुख्य अँकर आणि आजची सर्वात मोठी बातमी गडचिरोली जिल्ह्यातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. यात जिल्ह्याच्या विकासासाठी तब्बल 668 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी राज्यस्तरीय पातळीवर मांडण्यात आली असून गडचिरोलीच्या दुर्गम भागांसाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते. आता जाणून घेऊया सविस्तर. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातून आज दि. 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ही बैठक 2026 ते 27 या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वसाधारण वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे अंतिम करण्यासाठी होती. जिल्ह्यासाठी शासनाने निश्चित केलेली वित्तीय मर्यादा 370.97 कोटी रुपये इतकी आहे. पण विविध विभागांकडून आलेली एकूण मागणी तब्बल 1039 कोटी रुपयांची आहे. त्यामुळे राज्यस्तरीय बैठकीत 668.3 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी प्रस्तावित करण्यात आली. या निधीत पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, सिंचन, आदिवासी विकास, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प जिल्ह्याच्या विकासासाठी क्रांतिकारी ठरू शकतात, विशेषतः नक्षलप्रभावित आणि दुर्गम भागांसाठी. ही बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती. यात वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव शिखर परदेशी आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओम प्रकाश गुप्ता उपस्थित होते. गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे आणि इतर विभागप्रमुखांनी जिल्ह्याच्या गरजा आणि प्राधान्यक्रम मांडले. विशेष म्हणजे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस केली की गडचिरोली जिल्ह्याकडे लोकसंख्येच्या दृष्टीने नव्हे तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहून जास्त निधी मंजूर करावा. दुर्गम भागांत रस्ते, वीज, शिक्षण आणि आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी हा निधी अत्यंत आवश्यक आहे, असं ते म्हणाले. ही बातमी गडचिरोली जिल्ह्यासाठी आशादायक आहे. P10 न्यूज नेहमीच जिल्ह्याच्या विकासाच्या बातम्या प्रथम देत राहील. मुख्य संपादक मनदीप गोरडवार यांच्या नेतृत्वात आमची टीम सतत सक्रिय आहे. अधिक अपडेट्ससाठी P10 न्यूजला फॉलो करत राहा. धन्यवाद. P10 न्यूज, सत्य, स्पष्ट आणि वेगवान बातम्या.